निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हो साधू बुवा, आता मला एक इथं बाबा भेटलं होतं. मी त्यांना जा म्हणलं तर ते एकदमच गुप्त झाले बघा. अरे माणिक, तू त्यांना ओळखलं नाहीस? ते गुरुदेव होते. काय सांगताय? असं कसं होईल? त्यांची कापड ती इगळीच होती आणि हातात त्रिशूळ बिन होता. अरे माणिक, तुला कळलं नाही, परंतु ते तुझी परीक्षा घेत होते. अहो मला भेटायचं आहे. तुम्ही एकदा बोलू होता का त्यासनी? गुरुदेवांनी तुझी हाक ऐकली होती. ते तुला भेटायला देखील आले होते, परंतु तू ती संधी दवडलीस. आता पुन्हा भेट होणं कठीण आहे. तसं असन तर तुम्ही मला मदत करता का त्यासनी हुडकाया? मी का मदत करायची तुला? आम्ही सांगितलेलं तू तरी कुठे ऐकतोस? बर ठीक आहे, तुमचं बी ऐकल म्या, पण आता तुम्ही माझं ऐका ना. ठीक आहे, चल माझ्या बरोबर. गुरुदेव कुठे आहेत ते मी तुला दाखवतो. भामा, भामा बाहेर ये ग. अहो काय झालं? अगं रखमा, बघितलं तर मी तुला ओळखलंच नाही का? अगं भामा, ही समधी तुमच्या माणिकचीच कृपा आहे बघ. त्यांनी सांगितलं आणि आम्हाला धन मिळालं, त्याच्यामुळे तर आज हे दिवस आम्हाला बघायला मिळाले आहेत. अगं म्हणून तर आम्ही तुमच्यासाठी हे समध घेऊन आलो आहोत. हे काय? अरे पिराजी, ह्यात माणिकसाठी तुमच्यासाठी नवीन कापड आणि गोडदोड आहे. घे. हे कशा पायी आणलेस? आम्हाला नग हे. होय, तुमचं चांगलं झालं हेच लय हाय. अगं पर भामा, आम्ही लय पिरमाने आणला आहे ग तुमच्यासाठी. होय ग, ते बघू नंतरला. तुम्ही बसा की आधी. बस. पिराजी, मला एक बोलायचं होतं. बोल की. पिराजी, माणिकने जरी पंचांना बरं केलं असलं तरी पंचांच्या मनातला माणिक बद्दलचा राग गेला असेल असं काही वाटत नाही. भाई, आणि त्यासनी अजून बी असं वाटतंय हा, का त्यांचं नुकसान हे माणिकमुळेच झालं आहे. त्यामुळे ते कधी घात करतील काही बी सांगता येत नाही. तेव्हा भामा, तुम्ही माणिकला जरा जपा. बरं झालं बाई रखमा तू हे सांगितलंस. आम्ही तर हे समज विसरलोच होतो. आपल्याला आणि सावध राहावं लागणार आहे. होय, आज पुन्हा माणिक म्हणत होता का तो मरणार आहे म्हणून. अगं भामा, काय सांगतेस काय? होय ना ग, तो असं बोलल्यापासून माझा जीव घाबरा घुबरा झालाय. पिराजी, मग तर तुम्ही माणिकला एकट्याला लांब कुठे बी जाऊ देऊ नका. होय सदा, तू बरोबर म्हणतोयस. मी या माणिकला आता घराबाहेर पाठवतच नाही बघ.
कान्हा, ए कान्हा, अहो गोकुळानंद. दादा, तू कधी आलास? तू जेव्हा विश्वाचं चिंतन करत होतास तेव्हाच. हो का? मग माझं चिंतन भंग का केलंस? कारणही तसंच आहे. तू कंस मामाचा वध केलास, त्यामुळे आपल्याला नवीन शत्रू निर्माण झाले आहेत. दादा, ते स्वाभाविक आहे. ज्या प्रकारे शत्रूचा शत्रू मित्र होतो, त्याच प्रकारे शत्रूचा मित्र शत्रू होतो. तसे नव्हे, पण कंस मामाचे मांडलिक असलेले राजे तुझ्या विरोधात एकत्र येऊन कटकारस्थान करतील. सत्ता पालट झाला की हे होतच. मांडलिकत्व झुगारून देण्यासाठी समविचारी आणि स्वतःचे राज्य वाचू पाहणारे एकत्र येतातच. योग्य, पण आपण सावध असायला हवे कान्हा. दादा, तू असताना मी सावध असण्याची काहीही गरज नाही. असं? मग मी नसताना तू एकट्याने कंस मामाचा वध केलास. तेरे आणि ते घडून गेले, पण नेहमी असे होईलच असे नाही. आणि मीही तुझ्या बरोबर नेहमी असेलच असेही नाही. का? तू कुठे जाणार आहेस की काय? मी कुठेही जाणार नाही. खरं तर मी कुणीतरी येण्याची वाट पाहतोय. कोण? तुझी भार्या. मी तुला आता सांभाळून सांभाळून थकलोय. तू आता लवकरात लवकर विवाह कर. दादा, मी काहीही ऐकून घेणार नाही. मी उद्याच देशोदेशीच्या राजांना विवाह स्थळासाठी सांगावे पाठवणार आहे. आणि तुझ्या मनात जर कोणी असेल तर मला तू उद्यापर्यंत सांगू शकतोस. अरे दादा, पण एवढी घाई? नाही नाही, मी काही ऐकून घेणार नाही. मी येतो. दादा, तू माझ्या विवाहाची जितकी प्रतीक्षा करत आहेस तितकीच मीही करत आहे. मात्र माझा विवाह कोणाशी होणार आहे हे मला ज्ञात आहे. गुरुदेव, आपण अडबंगीला घडवण्याचं कार्य करतो आहोत. त्या दृष्टीने त्याच्याकडूनही काही पावलं पुढे पडतायत. परंतु हे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जायला हवं. अडबंगीला लवकरात लवकर नाथ पंथाची दीक्षा देऊन आपण इथून पुढे निघणं अपेक्षित आहे. इतर ठिकाणी भ्रमण करून नाथ पंथासाठी कार्य करणं ही आपली प्राथमिकता आहे. तुझं म्हणणं रास्त आहे गोरक्षा, परंतु प्रत्येक नाथाला घडवण्यासाठी जो वेळ आवश्यक आहे तो द्यावाच लागेल. परंतु गुरुदेव, त्यासाठी आणखी किती काळ द्यावा लागेल? त्याचं असं मोजमाप करणं फार अवघड आहे गोरक्षा. कारण प्रत्येक नाथाचं स्वतःचं असं एक वेगळेपण आहे. त्यामुळे प्रत्येकाला घडवण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो कमी अधिक असू शकतोच. मग ह्या काळात नाथ पंथाचं सुरू असलेलं कार्य आपण कसं करायचं आहे? आपल्याला इथे राहूनच स्थळ काळाच्या पलीकडे जाऊन कार्य करावं लागणार. इथे राहूनच आपल्याला सर्वत्र लक्ष ठेवावं लागणार आहे. खार जशी आकाशात उडत असताना देखील आपल्या पिलांवर लक्ष ठेवून असते, तसंच आपल्याला सगळ्या लोकांवर इथे राहूनच लक्ष ठेवावं लागेल. सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यांना दुःखातून आणि संकटातून आपल्याला वाचवावं लागणार आहे. मग माझ्यासाठी आपली काय आज्ञा आहे गुरुदेव? तू इथेच राहून सूक्ष्म देहाने ध्यान मार्गाने तुला हवं तिथे जा आणि तुला इच्छित कार्य पूर्ण कर. जशी आज्ञा गुरुदेव. शुभम भवतु.
रुक्मिणी, माते, तुझ्यासाठी योग्य वर शोधण्याचा विचार आम्ही करत आहोत. तुझ्या काय अपेक्षा आहेत? माते, हे तू मला का विचारतीयस? तुम्हाला दोघांना जे योग्य वाटेल ते तुम्ही ठरवा. तू अवश्य आमचा शब्द राखशील, पण तू काही स्वप्न पाहिली असतील, आम्हाला त्याचा विचार करायला हवा. माझ्यासाठी सुयोग्य वर कसा असावा ह्याचे मी अनेक स्वप्न पाहिले. मी आत्ता त्याचं वर्णन नाही करू शकत आहे. माझ्या मनात त्या स्वप्नांचे असंख्य तरंग उमटत आहे, पण त्याचे चित्र, माते, त्याचं चित्र अजूनही धूसर आहे. कधी कधी वाटतं की तो माझ्या नजरेच्या अगदी नजीक पोहोचलाय, पण मग अचानक ते चित्र नाहीसं होऊन जातं. ह्या पलीकडे मला काहीच सापडत नाही ग माते. मग मी तुझ्या पिताश्रींना काय सांगावं असं तुला वाटतं? माते, पिताश्रींनी माझ्यासाठी तो शोध घ्यावा असं मला वाटतं. आणि तुम्हाला दोघांना माझ्या मनातल्या वराची कल्पना नसेल असं तर होणार नाही. आम्ही तुला बालपणापासून पाहत आलो आहोत. भगवंतावर श्रद्धा असणारा, शुद्ध सात्विक मनाचा आणि तुझ्यावर प्रेम करणारा वर तुला मिळावा असं मला वाटतं. येते मी. महाराजांशी बोलणं झाल्यावर तुला पुन्हा भेटेन. माते, माझ्यासाठी एक करशील? होय रुक्मिणी. माझ्यासाठी वर शोधण्याचं कार्य रुक्मीला देऊ नकोस. तो माझा भाऊ असला तरी त्याने हे कार्य करू नये असं मला वाटतं. बाकी माझ्या बोलण्याचा अर्थ तुझ्या ध्यानी आलाच असावा. होय रुक्मिणी. गोरक्ष समोर येण्याची प्रतीक्षा करताना अत्यंत आनंद होत आहे. नाथ सत्ययुगातही होते, द्वापार युगातही आहेत आणि कलियुगात देखील नक्कीच असतील. नाथांचा संचार सर्वत्र आणि सर्व काळ आहे. त्रिकाल ज्ञान असलेले आणि त्रिलोकात सहज भ्रमण करू शकणारे असे हे नाथ. आणि त्या नाथांमधील एक गोरक्ष. गोरक्षा, तू आलास? होय माधवा, आपण माझी आठवण काढलीत आणि माझी पावलं अकस्मातच तुमच्या दिशेने चालायला लागली. हे प्रभू, तुम्हाला भेटून मला अत्यानंद होतो आहे. तुझ्या भेटीने माझेही मन प्रफुल्लित झाले आहे गोरक्ष. हे श्रीकृष्णा, आपण माझ्यासाठी काय कार्य ठरवलं आहे? मी आणि लक्ष्मीने भूतलावर अवतार घेतले. लक्ष्मी रुक्मिणीच्या रूपात तिच्या मातापित्यांच्या गृही राहत आहे, परंतु तिला तिच्या मूळ रूपाचा बोध नाही. रुक्मिणीच्या मातापित्यांनी आता तिच्या विवाहाच्या हालचाली सुरू केल्या आहेत आणि रुक्मिणीला मात्र हे ठाऊकच नाही की मी इथे तिची प्रतीक्षा करतो आहे. आपल्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला श्रीकृष्णा. जर रुक्मिणी देवींच्या विवाहाची बोलणी सुरू झाली असतील
तर तो विवाह मात्र आपल्याशीच व्हायला हवा. तशी आपण घोषणा करूया. नाही, मी कंस मामाचा वध केल्यानंतर त्यांचे मांडलिकत्व ज्यांनी स्वीकारले होते, जसे की जरासंध, शिशुपाल, हे माझ्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवाय रुक्मिणीचे पिता भीष्मक यांनाही कंसाकडून जहागिरी प्राप्त झाली आहे. परंतु हे देवकी नंदना, कुठलंही संकट दूर करणं हे आपल्यासाठी अशक्य नाही. होय गोरक्ष, परंतु मी प्रत्यक्ष यात उतरलो तर युद्ध होईल. कुठलाही संहार न करता मला रुक्मिणीशी विवाह करायचा आहे. माझा निरोप घेऊन तू रुक्मिणीकडे जा आणि तिला तिच्या मूळ रूपाची ओळख करून दे. जशी आपली इच्छा प्रभू. माते, एक प्रश्न आहे, खरं खरं सांगशील? अरे हे काय रुक्मी, असा अवचित आलास आणि प्रश्नच विचारायला लागलास? आधी निवांत बैस, आपल्या मातेशी बोल आणि मग हवे ते प्रश्न विचार. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही माते. मी जे विचारीन त्याचं खरं उत्तर देशील की नाही एवढंच सांग. मी तुझ्याशी कधी असत्य बोलले आहे का? कदाचित असत्य बोलली नशी, परंतु सत्य तर लपवलेस ना. कसले सत्यपुत्र? तुझ्या बोलण्याचा रोख माझ्या ध्यानात येत नाहीये. रुक्मिणीच्या विवाह संदर्भात बोलणी सुरू झाली आणि त्याबद्दल तुम्ही मला काहीही बोललेला नाही. माझ्या बहिणीच्या विवाह संदर्भात असलेली गोष्ट मला समजायला नको का? अद्याप तरी त्या संदर्भात कुणाशीही बोलणी झालेली नाहीत की कुणाला प्रस्ताव पाठवले नाहीत. तुझ्या पिताश्रींनी केवळ तशी इच्छा व्यक्त केली आहे. रुक्मिणीचे विवाहाचे वय झाले आहे. होय, आणि तिच्यासाठी वर शोधण्याचे कार्य हे मी स्वतः करणार. पिताश्रींशी त्या संदर्भात कधी बोलायचे ते सांग. तेव्हा रुक्मिणी उपस्थित असेल तर उत्तमच, पण लक्षात असू दे, हे कार्य मी माझ्या हातूनच करणार. तुझे पिताश्री जे ठरवतील तसे आपण करूयात असे मला वाटते. का बरे? तुझा आणि पिताश्रींचा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी रुक्मिणीसाठी योग्य वर शोधू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? तू आमचा पुत्र आहेस, तुझ्यावर आमचा विश्वास का नसेल? मग तुम्ही चिंता करू नका, हे कार्य माझ्यावर सोपवा. ठीक आहे, तू म्हणशील तसे आपण करूयात. आज आपल्याला एकत्रितपणे गावात भिक्षा मागायला जायचं आहे. गुरुदेव, गावात भिक्षेसाठी मी जाऊन येतो. आपण सगळ्यांनी येण्याची आवश्यकता नाही. कानिफनाथांसोबत मीही जाईन गुरुदेव. गुरुदेव, जालिंदर नाथ आणि मी अन्न तयार करू. हो गुरुदेव, आम्ही सगळं करू. आजची भिक्षा वेगळी आहे. वेगळी? होय गोरक्ष, कारण आज भिक्षेमध्ये आपण माणिकला मागणार आहोत.